हाऊ वॉज युअर इंजिनिअरिंग लाईफ? डिड यू एन्जॉयड इट? फर्स्ट ऑफ ऑल सांगायचं झालं तर फर्स्ट इयर तर आमचं ऑनलाईनच गेलं, त्यामुळे आम्हाला फर्स्ट इयरचा एक्सपिरियन्स असा भेटला नाही. पण सेकंड इयरमधनं जेव्हा हाफमधनं आम्ही आलतो तेव्हा पहिल्यांदा वाटलं की बाई नवीन शहर, नवीन पोरं, आपण तिथं ॲडजस्ट होऊ का नाही. एकतर फर्स्टमधले मी असा इंट्रोवर्ट माणूस, मला असं जास्त बोलायला आवडत नाही. मी त्या मोमेंटचा फील येतो पण असं शब्द फुटत नाही. पण विषय काय आहे की जेव्हा कॉलेजमध्ये आलो थर्ड इयर फोर्थ इयरमध्ये जरा पोरांमध्ये मिसळू लागलो, इलेक्ट्रिकचे फेस्ट आले, नवीन नवीन ओळखी झाल्या, तेव्हा खरं असं म्हणजे एक नवीन एक्सपिरियन्स यायला लागतो. आणि बाकी काय नाही सांगायचं झालं तर एवढं तुम्हाला सांगेल मी की जे पण फेस्ट असतील किंवा तुमचे मित्र तुमच्यासाठी ट्रिप्स काढतात किंवा नवीन एक्सपिरियन्स जे असतात ना तुम्ही घ्या कॉलेजमध्ये, कारण हेच दिवस परत लक्षात येते. तुम्ही जे अभ्यास केला ते सगळे बाजूला राहतच. बेस्ट ऑफ पार्ट पण सांगायचं झालं ना याच मुवमेंट आहेत त्यानंतर तुम्हाला लक्षात येतं. आता आम्ही जातोय एवढे 4 वर्ष झाले, आता आठवताना ना आम्हाला अभ्यास वगैरे आठवतो, आम्ही थोडं काय दंगामस्ती केलेलं, थोडंसं असं म्हणजे टाइमपास झाला. पण जो पार्ट आहे ना की टाइमपास केलेला त्याच्यात पण एक आठवणी आहेत, एक मुवमेंट्स आहेत. त्याच्यामुळं विथ अभ्यास बाकी पण कॉलेज लाईफ एन्जॉय करा, एवढंच सांगेल तुम्हाला. अॅलेक्रिटी फेस्ट मॅटर करते का नाही? गॅदरिंग एन्जॉय केलं पाहिजे का नाही कॉलेज फेस्ट मध्ये? म्हणजे खूप मी म्हणतो अॅलेक्रिटी फेस्ट हाच जे 2-4 महिने असतात तो एक बेस्ट काळ असतो तुमच्या आयुष्यात. त्याच्यामध्ये जे तुम्ही शिकता ॲज अ कम्युनिकेशन स्किल म्हणा, नवीन मित्र बनवता तुम्ही, किंवा जे ऑल ऑफ पार्ट दॅट मॅटर करतं ते जीवनात. ओके, म्हणजे गॅदरिंग फेस्ट मॅटर करतं. अटेंड केलं खरंच करा यार. इट डज मॅटर फॉर इंजिनिअरिंग. थँक्यू.